धुरंधर सिनेमा लोकांना गंडवत आहे हे सांगितल्यावरती मी पाकिस्तानी, मी काँग्रेसवादी. मला हे समजत नाहीये, हे जे कमेंट करणारे आहेत, हे सुशिक्षित तर यांच्या प्रोफाईलवरनं दिसत आहेत. यांच्या प्रोफाईलमध्ये गेल्यावरती तुम्हाला लगेच समजून येईल, बाबा रे, हे तर सुशिक्षित वर्ग दिसत आहे. परंतु ह्यांच्या डोक्यावरती एवढा परिणाम झाला का, की हे डायरेक्टली मला अशा रीतीने बोलत आहेत, जसं काय मी देशद्रोही आहे. एक सिनेमा बघून आलो, त्याचा रिव्ह्यू मी टाकला, तर मी देशद्रोही झालो का? मला हे समजत नाहीये. जो जेन्युइन रिव्ह्यू आहे तोच मी टाकला होता त्या व्हिडिओ मार्फत. मित्रांनो, त्या पिक्चरच्या सुरुवातीलाच आदित्य धार नावाच्या दिग्दर्शकाने ज्यांनी स्टोरी लिहिलेली आहे, रिटन बाय स्टोरी मिस्टर आदित्य धार, असं त्या पिक्चरच्या सुरुवातीलाच लिहून येतं. एवढंच नव्हे, डिस्क्लेमर जे दिला जातो, तो कुठल्याच सिनेमाला एवढा मोठा डिस्क्लेमर आजपर्यंत देण्यात आला नव्हता. 1 ते 1.5 मिनिटाचा डिस्क्लेमर ह्या पिक्चरच्या सुरुवातीला चालतो, ज्यावेळेस तुम्ही थिएटरमध्ये उभे असता. तुम्हाला ते दिसून येतं. 1.5 मिनिटाच्या डिस्क्लेमर नंतर हा सिनेमा चालू होतो. डिस्क्लेमर कशासाठी दिला जातो, की त्या पिक्चरमध्ये घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्या कथित आहेत किंवा त्या कुठल्याही सत्य घटनेवरती आधारित नाहीये, हे सांगण्यासाठी हे डिस्क्लेमर असतात. आता याच्यामध्ये जे रक्तपात दाखवलेला आहे, जे मारामारी दाखवलेली आहे, जी फायटिंग दाखवलेली आहे, ती पूर्णपणे डुप्लिकेट आहे. अशा कुठल्याही गोष्टी घडलेल्या नाही. हे त्या डिस्क्लेमरमध्ये डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. एवढंच नव्हे मित्रांनो, ज्या सत्य घटनेवरती आधारित गोष्टी असे तुम्हाला वाटत आहे, परंतु या सिनेमामध्ये डायरेक्टली डिक्लेअर केलेलं आहे. त्या डिक्लेरेशनच्या वेळेस 1.5 मिनिटाच्या, की ह्या कथित गोष्टी आहेत, ह्याच्यावरती विश्वास ठेवू नका. 1.5 मिनिटाचा डिस्क्लेमर स्वतः डायरेक्टर देतोय, तरी देखील तुमच्या मनावरती परिणाम होतोय. हा 4 तासाचा प्रोपगेंडा मूव्ही बघितल्यावरती, आणि तुम्ही मला येऊन म्हणताय, मी काँग्रेसवादी, मी पाकिस्तानी. मला हे समजत नाहीये, की हे विचार आले कुठनं. मित्रांनो, मी हे म्हणत नाहीये, की ज्यावेळेस 90च्या दशकामध्ये पण आहे ना, अशा प्रकारच्या मूव्ही यायच्या. आधी पण मूव्ही यायच्या ह्याच्यामध्ये. त्यात तर फुल प्रोपगेंडा असायचा. एखाद्या धर्माला टार्गेट केलं जायचं. त्याला निगेटिव्ह दाखवायचा प्रयत्न त्या वेळेस केला जायचा. दाऊद स्वतः फंडिंग करायचा ह्या सिनेमांना. त्याचा तो पार्टनर होता. त्या काळामध्ये बॉलिवूडचा कंट्रोल सगळा त्या दाऊदवरती होता. डॉन पिक्चर असेल, कुठला पण असा पिक्चर असेल, त्या पिक्चरवरती, म्हणजे डॉन या स्पेसिफिक पिक्चरचं नाव नाही घेते मी, परंतु त्याच्याशी त्याची छबी दाखवण्यासाठी, त्याची जे पॉवर दाखवण्यासाठी तो एक प्रोपगेंडा त्यावेळेस तयार केला गेला होता. एवढंच नव्हे, सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये एखादा गुंडाविषयी किती मान असला पाहिजे, हे दाखवण्यासाठी हे प्रोपगेंडा मूव्ही त्यावेळेस तयार केले जायचे. 1990 पासून 90च्या दशकामध्ये ते 2010-14 पर्यंत हे पिक्चर चालत होते. आणि या पिक्चरमध्ये असे बॉलिवूडने प्रोपगेंडाज दाखवले, की जाती, धर्म हे सगळं वेगवेगळं दाखवून दिलं. मी हे म्हणत नाहीये, की हे प्रोपगेंडा मूव्ही फक्त आता आलेले आहेत. याच्या आधीपासून पण तुमच्या मरणावरती परिणाम करण्यासाठी असे पिक्चर बनवले जायचे, आणि हा पण त्याचाच एक पार्ट आहे. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं, या पिक्चरमध्ये जे एन्काउंटर्स दाखवलेले आहेत, ते ॲज इट इज एन्काउंटर आहेत. रिअल टाईपमध्ये जे एन्काउंटर झाले त्यांचे. मित्रांनो, दहशतवादी संघटना आहेत, त्यांना उद्ध्वस्त केलं. त्यांचा रेफरन्स देऊन या पिक्चरमध्ये दाखवण्यात आलेला आहे. मोठमोठे बाहुबली उत्तर प्रदेशमध्ये संपवले. त्यांचं कनेक्शन खरं तर ह्या पाकिस्तान्यांसोबत होतं. हे सगळं स्पष्ट झालेलं आहे. परंतु जो सिक्वेन्स दाखवण्यात आलेला आहे, त्या सिक्वेन्समध्येच तुम्हाला गडबड आहे. मला एवढंच सांगायचं आहे. मित्रांनो, रेहमान डक्केत ज्यावेळेस मेला, तो 2009चा काळ होता. एवढंच नव्हे मित्रांनो, याच्यामध्ये आतिफ जो आहे, तो आतिफ अहमद का आसिफ अहमद ज्याला म्हणतात, तो एकदम जाडा पांढरावाला, तो देखील या काळात मेला नव्हता. नोटबंदीच्या काळामध्ये मेला नव्हता. 2022-23ला तो मेला. याच्यामध्ये जी सिक्वेन्स दाखवण्यात आलेली आहे, त्याच्यामध्येच गडबड आहे. आता याच्यामध्ये 2002 साली हे ऑपरेशन्स लॉन्च झाले होते. तर जो जमील जमाली होता, तो 45 वर्षाआधी आतमध्ये कसा गेला पाकिस्तानमध्ये सियासतमध्ये घुसण्यासाठी? हा देखील प्रश्न उपस्थित होतोय. शेवटी पिक्चरला काय सांगितलं जातं, की जमील जमालीला त्या सियासतमध्ये घुसण्यासाठी 45 वर्ष आधी पाठवलं होतं. म्हणजेच काय, इंदिरा गांधींच्या काळामध्ये हे पाठवलं होतं. यामध्ये दुसरं दाखवण्यात येतं, 2002 साली ज्यावेळेस विमान हायजॅक झालं, त्याच्यानंतर सरकारने एक निर्णय घेतला, की हे जे आपल्या देशामध्ये काही असे लोक आहेत, जे की ऑलरेडी पूर्ण अशा केसेसमध्ये अडकलेले आहेत, त्यांना संधी देऊन, त्यांना ट्रेन करून त्या देशामध्ये पाठवण्यात येईल, आणि तिथे जाऊन ते ऑपरेशन्स परफॉर्म करतील, असं ह्या सिनेमात दाखवण्यात आलेलं आहे.
परंतु मग जमील जमालीला 45 वर्ष आधी कुणी पाठवलं? इंदिरा गांधींनी पाठवलं. मित्रांनो, हे प्रोपगेंडा नाहीये का? ही वेगळी स्टोरी कुठेही काही मॅच करण्यात आलेली नाहीये का? हे तुम्हाला कळत नाहीये का? तुम्ही फक्त डोक्यावरती एकच चष्मा लावून बसलेले आहे. तुम्हाला दिसतच नाहीये का? की जी स्टोरी चाललेली आहे ती पूर्णतः वेगळ्या डायरेक्शनची आहे. हां, यामध्ये कुठलाही सिक्वेन्स कुठेही मॅच झाला. रेमंड डकेत मरतो. त्याच्यानंतर दुसरं कोणतरी मरतं. अर्शद पप्पू मरतो. अर्शद पप्पू नंतर इकडं वेगळा कोणतरी मरतो. जे पण सिक्वेन्स आहेत ते तरी मॅच व्हायला पाहिजे. यामध्ये नोटबंदीच्या नंतर कोणतरी मरतं. नोटबंदीचा संदर्भ दिला जातो त्यावेळेस. सिक्वेन्स मॅच नाहीये, काहीच नाहीये. ती स्टोरी लिहिण्यात आलेली आहे आणि डायरेक्टर स्वतःहून बोलतोय 1.5 मिनिटाच्या डिस्क्लेमरमध्ये, "बाबा रे, ही स्टोरी आहे आणि तुम्हाला याच्यावरती सत्य घटना वाटतेय आणि मी काय पाकिस्तानी नाहीये, मी कुठला काँग्रेसवादी नाहीये. मी एक सर्वसामान्य माणूस आहे. मी तुम्हाला फक्त रिव्ह्यू सांगायला आलो आणि यामध्ये हा रिव्ह्यू स्पष्ट आहे, की ही स्टोरी आहे बाबांनो, पिक्चर आहे. पिक्चरसारखं बघा." आता एखाद्या समाजाला वाटत असेल किंवा एखाद्या व्यक्तीला वाटत असेल, की हा फेक सिनेमा आहे, तो त्याचे विचार मांडतोय. याच्यामध्ये दुसरा जर कोण व्यक्ती असेल, त्याला वाटत असेल, हा सिनेमा फेक नाहीये, त्याचे सेंटिमेंट्स त्याच्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्याला असं वाटत असेल, की बाबा रे, हा सिनेमा जो आहे, तो खऱ्या आयुष्यामध्ये तर दाखवतात. त्या अर्थाने मी पण त्यातलाच आहे. मला पण असं वाटतंय, की हा सिनेमा जो आहे, तो खरा दाखवण्यात आलेला आहे. मी पण तोच आहे. मी पण अंधभक्त आहे. मला पण आहे ना एवढंच कळतं, की हा बाबा, हा सिनेमा जो दाखवण्यात आलेला आहे, हा खराखूर झालेला आहे. म्हणजेच काय, 2002ला आहे ना ऑपरेशन लॉन्च झालं. 45 वर्षाआधी जमील जमाली तिथे गेला. तिथं सियासतमध्ये घुसला. त्याच्यानंतर आपले माणसं पाठवले. तिथं जाऊन अतिरेक्यांना मारलं. नोटबंदी केली. त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित झालं. या सगळ्या गोष्टी मला पण वाटतं, हे पूर्णतः खरं ऑपरेशन्स आहे. त्यामुळे धुरंधरला माझा पूर्ण सपोर्ट आहे. म्हणूनच फर्स्ट डे फर्स्ट शो जाऊन मी बघून आलो. त्यामध्ये चांगलं ₹600 तिकीट मी घालून आलो. मला तो आवडला होता. मी सिनेमाच्या दृष्टिकोनातनं तो पिक्चर बघितला म्हणून मी आहे ना जाऊन तो बघून आलो. याच्यामध्ये माझा हा हेतू नव्हता, की याच्यामध्ये हा सिनेमा खरा आहे का खोटा आहे का? स्टोरी दाखवण्यात आलेली आहे, स्टोरी बघून आलो. रिटन बाय आदित्य दास, स्टोरी रिटन बाय आदित्य दास, डायरेक्टर बाय आदित्य दास. याच्यामध्ये डायरेक्टरचं मी कौतुक करतो. एवढा चांगला सिनेमा त्याने बघितलेला आहे, की 4 तास लोकांचं एंटरटेनमेंट झालं. 4 तास लोकांना समजलं, की बाबा रे, किती ॲक्शन मूव्ही असते, किती जबरदस्त असते. रणवीर सिंगची ॲक्टिंग म्हणा, याच्यामध्ये जे पण आजूबाजूचे कॅरेक्टर्स आहे. मग मी तुम्हाला खरं सांगतो मित्रांनो, जमील जमाली जो आहे ना, तो इम्पॅक्टफुल होता. एक नंबर काम केलं ह्या ॲक्टिंगच्या ह्याच्यामध्ये. नक्कीच मला पिक्चर आवडला, मी पिक्चर बघून आलो. याच्यामध्ये मी पाकिस्तानी नाहीये. मी काय हे नाहीये, काय म्हणतात त्याला, मी काँग्रेसवादी नाहीत. आवडला, सिनेमा आहे, सिनेमा बघून आलो. आता सिनेमाचा अर्थच काय असतो, त्याच्यामध्ये ज्या दाखवल्या जाणाऱ्या सगळ्या गोष्टी खऱ्या असतील का? नक्कीच मित्रांनो. बघा तुम्हाला अजून पण काय वाटतंय, काय बोलायचंय?